नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये नवीन पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच सोबत या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी देखील माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, सर्वप्रथम जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी देखील माहिती पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, संपूर्ण जाहिरात इथं ओपन करून घेतलेली आहे. तर जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती इथं जाणून घेऊयात. टोटल जर म्हटलं तर 51 जागांसाठी ही पदभरती आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथं काल 1 तारखेपासून इथं सुरुवात झालेली आहे, 1/3/2025 पासून. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 21/3/2025 पर्यंत. रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. टोटल जर म्हटलं तर एकूण आपल्याला 51 जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत मित्रांनो. एक्झिक्युटिव्ह या पदाचं नाव असणार आहे. एक्झिक्युटिव्ह या पदासाठी जर म्हटलं तर आपल्याला 51 जागांसाठी ही नवीन पदभरती आलेली बघण्यासाठी भेटलेली आहे. वयाची अट जर म्हटलं तर कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. मागासवर्गीयांसाठी इथं 3 आणि 5 वर्षाची सूट देखील इथं असणार आहे. त्याचा देखील तुम्ही इथं लाभ घेऊ शकता. इथे पुढे जर म्हटलं तर प्रत्येक कॅटेगरीनुसार इथं किती जागा आहेत त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर बघा, UR कॅटेगरीसाठी जर म्हटलं म्हणजेच खुला प्रवर्गासाठी 13 जागा आहेत. EWS साठी आपल्याला 3 जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. OBC साठी इथं सर्वात जास्त जागा आहे, 19 जागा. त्यानंतर SC साठी 12 आणि ST साठी 4 जागा इथं आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. चला पुढे जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक सर्कलनुसार आणि आपल्याला प्रत्येक राज्यानुसार कुठे किती जागा आहे याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. महाराष्ट्रासाठी इथं 4 जागा इथं उपलब्ध आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला जर म्हटलं तर काही आपल्याला इथं महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, जॉब डिस्क्रिप्शन याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर यामध्ये आपल्याला कमीत कमी शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे मित्रांनो बघा. कोणत्याही शाखेतील तुम्ही पदवी उत्तीर्ण केलेली असेल, तुमचं TY पूर्ण झाला असेल किंवा एखादी पदवी तुम्ही पूर्ण केली असेल तर तुम्ही या पदासाठी इथं अर्ज करू शकता. कोणत्या प्रकारची अडचण येणार नाहीये. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला काय प्रेफरन्स आणि त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे, जी की जाहिरात ओपन करून तुम्ही ही संपूर्ण माहिती इथं जाणून घेऊ शकता. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला ऍप्लिकेशन फी किती असणार आहे बघा. SC ST त्याचसोबत PWD यांच्यासाठी 150 रुपये फीज असणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनची. आणि त्याच सोबत ऑदर जर म्हटलं तर खुला प्रवर्गासाठी इथं जर म्हटलं तर 750 रुपये फीज असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला काही गाईडलाईन्स दिलेले आहेत ते तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ही वेबसाईटची लिंक दिलेली आहे आणि इथूनच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा मित्रांनो. पुढे आपण ती देखील प्रोसेस बघणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करताना जर म्हटलं तर आपले जे पेपर आहे ते IBPS पॅटर्ननुसार होणार आहे, हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. पुढे आपल्याला इथं पेपरचं स्वरूप म्हणा नाही तर सिलेक्शन प्रोसेस याच्याबद्दल संपूर्ण काय माहिती दिलेली आहे. ठीक आहे. जी की तुम्ही ही जी वेबसाईट आहे किंवा आपण डायरेक्टली हे जे नोटिफिकेशन आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय, तर या नोटिफिकेशनला तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण इथं माहिती जाणून घेऊ शकता. पुढे जर म्हटलं तर फोटोग्राफ सिग्नेचर अपलोड करायचे याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. त्याचसोबत तुम्हाला इथं डिस्क्लेरेशन देखील इथं आपल्याला अपलोड करावं लागतं. हँड रायटन डिस्क्लेरेशन याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. हे तुम्हाला फक्त इथं कॉपी करून म्हणजेच एका ब्लँक पेजवरती हे आपल्याला स्वतःच्या अक्षराने लिहायचं असतं आणि फॉर्म भरताना ते अपलोड करायचं असतं. याच्याबद्दल इथं तुम्हाला इथं ती माहिती दिलेली आहे. त्यानंतर पेमेंट मोड याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे. ठीक आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे, जी की तुम्ही इथं ही जाहिरात डाउनलोड करून संपूर्ण माहिती इथं जाणून घेऊ शकता. महत्त्वाचे जेवढे पण महत्त्वाचे मुद्दे होते ते आपण इथं बघून घेतलेले आहेत. आता आपण डायरेक्टली ऑनलाईन अर्ज करायला इथं सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. त्या अगोदर अजून काय महत्त्वाचे मुद्दे असेल तर ते बघून घेतो. ठीक आहे. इथं सिलेक्शन प्रोसेस म्हटलेले मित्रांनो. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे याच्याबद्दल इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर यामध्ये आपल्याला आपले ग्रॅज्युएशनचे मार्क हे धरून आणि त्यासोबत इंटरव्ह्यू धरून आपल्या इथं सिलेक्शन होणार आहे याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. काय एक्सपिरियन्स वगैरे असेल तरी देखील तुम्हाला त्याचे देखील मार्क इथे दिले जाणार आहे. त्यासोबत खाली आल्यानंतर इथं जर म्हटलं तर पेमेंट किती असणार आहे पेमेंट बद्दल इथं माहिती दिलेली आहे. आपल्याला प्रत्येक महिन्याला स्टार्टिंग पेमेंट जर म्हटलं तर 30,000 असणार आहे. याच्याबद्दल देखील इथं माहिती मेन्शन केलेली आहे. ठीक आहे. जाहिरात डाउनलोड करून संपूर्ण तुम्ही ही माहिती जाणून घेऊ शकता. तर चला आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो.
तर बघा मित्रांनो, रेल्वेमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये देखील आता भरपूर पदभरती चालू आहे. तर त्या हेतूने आपल्याला सर्व लेटेस्ट झालेले प्रश्नपत्रिकेचा संच अतिशय उपयुक्त पडत असतो मित्रांनो. तर त्या हेतूने मराठी भाषेमध्ये आपल्याला प्रश्नसंच जास्त कुठं ठिकाणी भेटत नाही. कारण आता इथून मागे जेवढे पण पेपर व्हायचे ते हिंदी लँग्वेजमध्ये असायचे. त्यामुळे आपल्याला वेगवेगळे बुक्स हिंदीमध्ये भेटून जातील. त्यामध्ये लेटेस्ट झालेले क्वेश्चन पेपर भेटून जातात. परंतु मराठीमध्ये तुम्हाला जास्त कुठे भेटत नाही. आता लेटेस्ट जर म्हटलं तर ग्रुप डी ची पदभरती असणार आहे मित्रांनो, एनटीपीसी ची असणार आहे. त्यासोबत आता लेटेस्ट जर म्हटलं तर आपल्याला जे आरपीएफ कॉन्स्टेबलचे लेटेस्ट पेपर चालू आहे मित्रांनो. तर या सर्व पेपरचे जर म्हटलं तर आपल्याला प्रश्नपत्रिका संच लेटेस्ट झालेल्या स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडच्या या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. यामध्ये लेटेस्ट झालेले ग्रुप डी चे पेपर भेटून जातील, एनटीपीसी चे पेपर भेटून जातील, त्यासोबत रेल्वे एएलपी चे पेपर तुम्हाला भेटून जातील, एसआय चे पेपर तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. तर हे जेवढे पण लेटेस्ट पेपर झाले तर त्यांचा प्रश्नपत्रिकेचा संच या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही नक्कीच वापरू शकता. कोणत्याही रेल्वे भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर त्या हेतूने हे पुस्तक तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर याचा डेमो तुम्हाला थोडक्यात इथे दाखवून घेतो बघा. जसं की इथे डेमो मी ओपन करून घेतलेला आहे. लेटेस्ट झालेले जे पण पेपर आहेत त्या पदाचं नाव दिलेलं आहे, प्रश्नपत्रिका याच्या सोबत तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो. इथे एक्झाम डेट दिलेले, एक्झाम टायमिंग दिलेलं आहे, याच्याबद्दल संपूर्ण काय माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. ठीक आहे. आणि लेटेस्ट थोडंसं खाली आल्यानंतर लगेच प्रश्नपत्रिकांचं स्वरूप तुम्हाला मराठी भाषेमध्ये दिलेलं आहे. कारण इथून पुढे जे पण पेपर होतील ते तुम्ही मराठी भाषेमध्ये देखील देऊ शकतात. ठीक आहे. तर हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन तुम्ही हे पुस्तक उपलब्ध करून घेऊ शकता किंवा ऑनलाईन देखील अमेझॉन फ्लिपकार्ट वरतून हे पुस्तक ऑर्डर करू शकता. खूपच महत्त्वाचं असणार आहे तुमच्यासाठी रेल्वेच्या कोणत्याही पदभरतीसाठी. ठीक आहे. तर चला आता ऑनलाईन अर्ज भरायला पण सुरुवात करत आहोत मित्रांनो. डायरेक्टली या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. इथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता, जी जाहिरात आपण इथं वाचून घेतलेली आहे. आणि त्याच सोबत इथे वरती ऑनलाईन अप्लाय करण्याचं ऑप्शन आहे. इथे आपल्याला क्लिक करायचं आणि ओके वरती क्लिक केल्यानंतर इथे अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. इथून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. सांगितल्याप्रमाणे आयबीपीएस पॅटर्ननुसार तुम्हाला इथं ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. तर सर्वप्रथम इथं न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला पहिलं नाव टाकायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. इथे पहिलं नाव टाकायचं तेच नाव तुम्हाला खाली पुन्हा टाकायचं आहे. त्यानंतर मधलं नाव टाकायचं तेच नाव तुम्हाला पुन्हा खाली टाकायचं आहे. आडनाव टाकायचं तेच आडनाव तुम्हाला पुन्हा खाली टाकायचं आहे. इथे पूर्ण नाव ऑटोमॅटिकली वरती टाकल्यानंतर पूर्ण नाव तुमचं इथे दिसून येईल. इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. तोच मोबाईल नंबर इथं पुन्हा टाकायचा, कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर ईमेल आयडी तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला डोमेन नेम सिलेक्ट करायचं आहे. आता @gmail.com हे आपलं ईमेलचं इथं पुढचं जर म्हटलं तर डोमेन नेम असतं. तर gmail.com हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे जर म्हटलं तर फक्त युजर नेम टाकायचं आहे. जसं की अजय त्यानंतर @gmail.com. माझा ईमेल आहे अजय@gmail.com. तर अजय मी फक्त इथे मेन्शन करणार, ऑलरेडी इथं दिलेलं आहे आणि पुढे जर म्हटलं तर फक्त gmail.com इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि खाली टाकताना जेव्हा आपण इथं ईमेल कन्फर्म करत असतो इथे मात्र संपूर्ण ईमेल जसाच्या जसा आपल्याला इथं टाकायचं, जसं की उदाहरणार्थ अजय@gmail.com अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ईमेल आयडी तुमचं इथं मेन्शन करणं गरजेचं असतं. त्यानंतर इथे हा जो कॅप्चा इथे टाकायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर इथे खाली यायचंय. खाली सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे. इथे आपल्याला क्लिक करायचंय. तर पटकन ही माहिती टाकून मी सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करतो. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. आता इथे जर म्हटलं तर आपल्याला सर्वप्रथम फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथं अपलोड करणं गरजेचं असतं. इथे जर म्हटलं तर आपल्याला लाईव्ह कॅप्चर फोटो देखील इथं अपलोड करावा लागणार आहे. ठीक आहे. तर इथे बघा आपल्याला कॅप्चर फोटोचं ऑप्शन आहे. इथे आपल्याला क्लिक करायचंय. आता इथे जर म्हटलं तर आपण इथे डायरेक्टली जो मोबाईलचा कॅमेरा आहे तो देखील इथं हा QR कोड स्कॅन करू शकता. आता इथं आपल्याला अजून एक एक्स्ट्रा ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो. इथं सर्वप्रथम इथं पासपोर्ट साईज फोटो इथं अपलोड करणं गरजेचं असतं. जो साईज आपल्याला इथं जी साईज दिलेले आहे त्या साईज मध्ये तुम्ही इथं बघू शकता. इथं गाईडलाईन्स दिलेले आहेत मित्रांनो. फोटोग्राफ आणि सिग्नेचर कसे अपलोड करायचे याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. साईज किती पाहिजे याच्याबद्दल संपूर्ण काय माहिती दिलेली आहे. ठीक आहे. ही वाचायची. त्यानंतर तेवढा साईजचा फोटो बनवायचा, पासपोर्ट साईज फोटो. आणि त्यानंतर इथे चूज फाईलचं ऑप्शन आहे. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करून आपल्याला फोटो सिलेक्ट करून इथं अपलोड करायचे आहे. आणि इथे आपल्याला काय करायचं, इथं लाईव्ह कॅप्चर फोटो इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे. आता काहींचं जर म्हटलं तर मोबाईलवरतून फॉर्म भरत असेल, लॅपटॉपवरतून फॉर्म भरत असेल, तुमच्याकडे दुसरा एखादा कॅमेरा असेल तो देखील तुम्ही इथं कनेक्ट करू शकता. जसं की मोबाईलचा तुम्हाला फोटो जो कॅमेरा कनेक्ट करायचा आहे तर इथे आपल्याला क्लिक टू स्कॅनचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करायचं. त्यानंतर आपला मोबाईल इथं ह्या वेबसाईटला कनेक्ट होऊन जाईल आणि मोबाईलचा कॅमेरावरतून आपल्याला फोटो क्लिक करून इथं अपलोड करता येणार आहे. काही अडचण नाही. नाहीतर डायरेक्टली लॅपटॉपनीच तुम्ही इथं लॅपटॉपला जर वेब कॅमचं सपोर्ट असेल, लॅपटॉपला कॅमेरा असेल तर आपण इथं क्लिक करू शकता. तुमचा लॅपटॉपचा कॅमेरा चालू होईल आणि त्यानंतर तो फोटो तुम्ही कॅप्चर करून इथं अपलोड करू शकता. अशा प्रकारचे इथं आपल्याला ऑप्शन आलेले आहेत. ठीक आहे.
म्हणजे तिथं पासपोर्ट साईज फोटो आणि लाईव्ह फोटो इथं अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला आय कन्फर्मचा ऑप्शन आहे, इथे टिक मार्क करायची. त्यानंतर सिग्नेचर आपल्याला अपलोड करायची आणि त्यानंतर आय कन्फर्मचा ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं असतं. तर पटकन हे सर्व फोटोग्राफ आणि सिग्नेचर मी इथे अपलोड करून घेत आहे. तर बघा दोन्ही फोटोग्राफ आणि सिग्नेचर त्यासोबत लाईव्ह फोटो मी इथं अपलोड करून घेतलेले आहे. आता इथं खाली नेक्स्टचं ऑप्शन आहे, नेक्स्ट वरती मी क्लिक करत आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. आता आपण कोणत्या राज्यातून इथं अर्ज भरता येईल ते राज्य आपल्याला सिलेक्ट करायचं. जसं की महाराष्ट्र राज्य आपण इथं सिलेक्ट केलं. त्यानंतर महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही या ठिकाणी आपल्याला अर्ज भरता येतात. आपण कोणत्याही एका ठिकाणी इथं अर्ज भरू शकतो. जसं की आपल्याला महाराष्ट्र या आपल्याला राज्यासाठी अर्ज भरायचा आहे. तर महाराष्ट्र हे आपण इथं सिलेक्ट केलं. त्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळे जे सर्कल आहेत किंवा जिथं जिथं आता सध्याला नोकरी इथं उपलब्ध आहे, जे जॉब लोकेशन उपलब्ध आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचंय. तर इथं आपण कोणतंही सिलेक्ट करू शकता. इथं गडचिरोलीचं ऑप्शन आहे, पालघरचं ऑप्शन आहे. ठीक आहे. त्यासोबत आपल्याला वाशिमचं ऑप्शन आहे. तर जे पण असं आपल्याला वाटत असेल ते आपण इथं सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलेले आपण ज्या राज्य इथं सिलेक्ट केलेलं जसं की महाराष्ट्र राज्य इथं आपण सिलेक्ट केलंय तेथील आपण रहिवासी आहात का, तर आपल्याला यस वरती इथं सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इथं आपल्याला विचारले आपण अपंग वगैरे आहात का, तर अपंग असेल तर यस वरती सिलेक्ट करायचंय. त्यानंतर डिसेबिलिटी आपल्याला जे पण कॅटेगरीचा टाईप असेल ते कॅटेगरी टाईप सिलेक्ट करायचंय. त्यानंतर आपल्याला जे पण आपल्याला टाईप असेल पुढील ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणं गरजेचं असतं. जर आपण अपंग वगैरे नसेल तर फक्त नो वरती क्लिक करायचं आणि डायरेक्टली खाली यायचे. आता खाली आल्यानंतर हे जे ऑप्शन दिलेले असतात तर ठीक आहे. आता हे प्रत्येक कॅटेगरीनुसार हे जे ऑप्शन आहे बदलत असतात. याच्यामध्ये आपल्याला पुढे काही माहिती विचारलेली आहे. जसं की मी इथं ओबीसी कॅटेगरी इथं सिलेक्ट केली तर इथं नॉन जे क्रिमिलियरचं ऑप्शन असतं ते इथं एनेबल असणार आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला येसून इथं सिलेक्ट करावं लागणार आहे. तुम्ही येता की नाही ते बद्दल तुम्हाला माहिती द्यावी लागते. जर तुम्ही अदर कॅटेगरी सिलेक्ट केली जसं की एसटी कॅटेगरी आता मी दाखवण्यासाठी सिलेक्ट केलेली आहे. तर एसटी कॅटेगरीसाठी जे पण ऑप्शन इथे एनेबल आहेत जसं की इथं हे ऑप्शन इथं एनेबल आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही येत असाल याच्यामध्ये तुमचं काही सहभाग असेल ठीक आहे तर तुम्हाला येसून इथं सिलेक्ट करायचं आहे. अदरवाईज जे ऑप्शन डिसेबल आहे तिथे तुम्हाला काहीच करण्याची गरज नाहीये. फक्त पुढे वाचायचं तुमचं कॅटेगरीनुसार जे पण ऑप्शन इथे एनेबल असतील त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती देणं गरजेचं असतं. अदरवाईज नाही दिली काही अडचण नाही, डायरेक्टली खाली यायचे. खाली आल्यानंतर इथं आपल्याला आपला धर्म विचारलाय तर हिंदू मुस्लिम सिख जे पण असेल ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन असेल तर एक सर्व्हिसमॅन येस नो तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. असेल तर येस करू शकता. त्यानंतर आपल्याला आपण किती महिने कालावधी सर्व्हिस केलेली आहे त्याच्याबद्दल इथं माहिती देणं गरजेचं असतं. नसेल तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये तुम्ही येत असेल तर येस करायचं. अदरवाईज नो वरती क्लिक करायचं. इंडियन ऑलरेडी इथे सिलेक्ट असतं. त्यानंतर आता आपल्याला आपलं राज्य पुन्हा एकदा सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पुढे आल्यानंतर एक्झामिनेशन सेंटर आपल्याला वेगवेगळे दिलेले आहेत. जसं की महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे. ठीक आहे. त्यानंतर नागपूर, नाशिक, पुणे. ठीक आहे. अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. जे पण तुम्हाला जवळचं असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. डे, मंथ, इयर या स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर जी पण डेट ऑफ बर्थ असेल तुम्ही या स्वरूपामध्ये सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढे आपल्याला जनरल मेल फिमेल हे सिलेक्ट करायचे. मेल असेल ते मेल करा. अदरवाईज जे पण आपलं जनरल असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढे आपल्याला आपण जुळे भावंड आहात का असं विचारलेलं आहे. जर जुळे भावंड असेल तर येस करायचं. जुळे भावंड आपल्याला पुढे जर म्हटलं तर आपण दोघं जण जुळे भावंड आहे. पुढील व्यक्ती काय आहे, मेल आहे की फिमेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि त्या जुळ्या भावंडाचं इथे आपल्याला नाव लिहायचं आहे. ठीक आहे. जर आपल्याला कोणत्या प्रकारचे जुळे भावंड नसेल तर नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचे. खालचे ऑप्शन तुम्हाला भरण्याची गरज नाहीये. पुढे आपल्याला विचारलंय तुम्ही तुमचं लग्न झालेलं आहे की नाही. असेल झालेलं तर आपण इथं मॅरिड सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला त्या व्यक्तीचं देखील इथं नाव इथं मेन्शन करणं गरजेचं असतं. जर तुमचं लग्न नसेल झालं तर तुम्ही अनमॅरिड सिलेक्ट करू शकता. मॅरिड असेल तर तुमचे जो पण पती असेल किंवा पत्नी असेल तिचं नाव तुम्हाला इथं टाकणं मेन्शन करणं गरजेचं असतं. जर नसेल तर अनमॅरिड तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर खाली वडिलांचं नाव टाकायचं, आईचं नाव टाकायचंय, खाली यायचंय. ऍड्रेस संपूर्ण तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे. जसा तुमच्या आधार कार्ड वरती ऍड्रेस असतो तसा ऍड्रेस तुम्हाला पूर्ण मेन्शन करायचंय. त्यानंतर जिल्हा तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपलं राज्य इथं सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पिनकोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. वरती जर म्हटलं तर आपल्याला सध्याचा राहण्याचा पत्ता टाकायचा असतो. खाली कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा असतो. जर तुमचे दोन्ही ऍड्रेस सारखेच असतील म्हणजेच कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता आणि सध्याचा राहण्याचा पत्ता हा एकच असेल तर फक्त वरतीच तुम्हाला ऍड्रेस भरायचा आहे आणि वरती ऍड्रेस भरल्यानंतर इथं सेम ऍज ऍड्रेसचा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला चेकबॉक्स वरती तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. ऑटोमॅटिकली वरती जो ऍड्रेस दिलेला असतो तो खाली कॉपी पेस्ट होऊन येतो. मग तुम्हाला पुन्हा टाकण्याची गरज पडत नाही.
त्यानंतर पुढे आपल्याला इथे ऍड्रेस जीएसटी इथं आपल्याला जे पण असेल इथं अशा प्रकारचे ऑप्शन येऊन जातील. आता आपल्याला सर्वप्रथम इथे टिक मार्क करायचं आहे आणि इथं आपल्याला हे जे ऑप्शन आहे जेव्हा आपण इथे टिक मार्क करतो ते ऑटोमॅटिकली इथं डिसेबल होऊन जातं. नाहीतर आपण जेव्हा पण इथे सिलेक्ट करतो तो परमनंट ऍड्रेस तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो. ठीक आहे. त्यामुळे अदरवाईज जर तुमच्याकडे हे ऑप्शन येत असेल जेव्हा तुम्ही वरती ऍड्रेस टाकता इथे टिक मार्क करता हे ऑप्शन डिसेबल होऊन जात असतं. तुमचं जर असेलच तर तुम्ही इथं परमनंट ऍड्रेस किंवा जो पण सदस्य राहण्याचा पत्ता किंवा कायमस्वरूपीच राहण्याचा पत्ता कोणतेही तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, काय अडचण नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथे व्हॅलिडेट युअर डिटेल्स ऑप्शन आहे इथे क्लिक करायचे. आपल्याला किती फी भरावी लागणार आहे याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिसून आली असेल. ठीक आहे. तर ही माहिती सर्व टाकून व्हॅलिडेट युअर डिटेल यावरती क्लिक करायचंय. काही माहिती चुकली असेल तर लाल अक्षरामध्ये एरर तुम्हाला दिसून येईल, तिथे तुम्हाला जायचंय, पुन्हा ती माहिती चेंज करायची, एडिट करायची, व्यवस्थित माहिती भरायची किंवा हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा व्हॅलिडेट युअर डिटेल यावरती क्लिक करायचंय. सर्व माहिती व्यवस्थित टाकली असेल तर व्हॅलिडेट सक्सेसफुली अशा प्रकारचं येऊन जाईल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पटकन माहिती टाकून सेव्ह अँड नेक्स्ट वरती मी क्लिक करून घेतो. तर बघा सर्व माहिती टाकून झाल्यानंतर इथं व्हॅलिडेट युअर डिटेल्स ऑप्शन आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथं व्हेरीफाय सक्सेसफुल इथं येऊन जाईल. आता सेव्ह अँड नेक्स्ट वरती मी क्लिक करत आहे. त्यानंतर बघा पुढे अशा प्रकारचं ऑप्शन आपल्याकडे इथे येऊन जाणार आहे. इथे आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयी इथं माहिती द्यायची आहे. तर आपल्याला फक्त इथं ग्रॅज्युएशनची माहिती टाकली, काही अडचण नाही. फक्त ग्रॅज्युएशनची महत्त्वाची इथं माहिती तुम्हाला इथं देणं गरजेचं असणार आहे. अदरवाईज तुमच्याकडे काय अनुभव असेल, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल त्याच्याबद्दल देखील तुम्ही इथं माहिती देऊ शकता. तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज येतात त्याच्याबद्दल देखील तुम्ही इथं माहिती देऊ शकता. जसं की सर्वप्रथम ग्रॅज्युएशन तुमचं कशातून झालंय, आर्ट, कॉमर्स, सायन्स, अदरवाईज ऍग्रिकल्चर, इतर आपल्याला इंजिनिअरिंगचं ऑप्शन आहे. जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथं आपल्याला इथं फुल टाइम की आपल्याला रेग्युलर म्हणजेच आपण रेग्युलर केलेलं आहे की फुल टाइम केलेलं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. तर यामध्ये एकच ऑप्शन अवेलेबल आहे जे की तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, या स्वरूपामध्ये. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला युनिव्हर्सिटी इथं आपल्याला युनिव्हर्सिटीचं नाव इथं टाकायचंय. तर इथं जर म्हटलं तर फक्त फुल टाइम आणि रेग्युलरचं ऑप्शन आहे. इथं जर म्हटलं तर आपल्याला आपण डायरेक्टली पेपर देतो जसं की YCM मधून, तर हे अशा प्रकारचं काही ऑप्शन इथं दिलेलं नाहीये. तर असं काही मेन्शन केलेलं तर नव्हतं. इथं आपण वरती वाचून घेऊ शकता तुमचं YCM मधून काय झालं असेल ग्रॅज्युएशन तर त्याच्याबद्दल तुम्ही इथं ती माहिती वाचून घेऊ शकता. परंतु असं शक्यता राहत नाही की YCM मधून झालंय आणि तुम्ही कोणत्या एखाद्या पदासाठी अर्ज करू शकत नाही. जवळपास सर्व पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकतात. तरी देखील एकदा तुम्ही नोटिफिकेशन तुम्ही एकदा वाचून घ्या, त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती इथं दिलेली आहे. ठीक आहे. तर YCM इथं मी इथं सिलेक्ट करतो. ठीक आहे, किंवा मेन्शन करतो. त्यानंतर पुढे आपल्याला पासिंग डेट विचारलेली आहे. तर पासिंग डेट तुम्हाला इथं मेन्शन करायची आहे किंवा तुम्ही इथं पास झालेला आहात तुमच्या निकालावरती ही डेट दिलेली असते. तर ती डेट तुम्हाला इथं मेन्शन करणं गरजेचं असतं. तर इथं महिना आणि वर्ष आणि दिवस तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागणार आहे. त्यानंतर टोटल तुम्हाला किती पर्सेंटेज आहेत ते तुम्हाला इथं मेन्शन करणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर पर्सेंटेज मेन्शन करायचे आणि त्यानंतर इथे तुम्हाला फर्स्ट सेकंड क्लास जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते देखील तुम्ही इथं मेन्शन करू शकता. त्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज माहिती आहेत, कोणकोणत्या भाषा तुम्हाला माहिती आहेत त्या तुम्हाला तिथं मेन्शन करणं गरजेचं असतं. जसं की मराठी तुम्ही टाकली तर मराठी लिहिता वाचता बोलता तुम्हाला येते, तुम्ही टिक करणार. त्याचसोबत तुम्हाला हिंदी भाषा येते तर तुम्ही हिंदी भाषा देखील इथं मेन्शन करणार. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला लिहिता वाचता बोलता येते तर तुम्ही इथं टिक मार इथं अशा प्रकारचं इथं करत जाणार. त्याचसोबत तुम्हाला इंग्लिश लँग्वेज देखील येते तर या स्वरूपामध्ये तुम्ही लिहिता वाचता बोलता हे तुम्ही टिक मार्क करून घेणार या स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथं व्हॅलिडेट युअर डिटेल्स ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं. व्हॅलिडेट सक्सेसफुली येऊन जाईल. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचा डायरेक्टली फॉर्म तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. संपूर्ण काय माहिती तुम्हाला इथे दिलेली असते. यामध्ये तुमचं नाव, त्याचसोबत तुम्ही कुठं अर्ज केलाय, कोणत्या राज्यातून अर्ज केलाय, तुमचा लाईव्ह आणि त्यासोबत जो पासपोर्ट साईज फोटो तुम्ही अपलोड केला होता तो तुम्हाला इथे दिसून येईल. तर ही माहिती योग्य तुम्ही भरलेली आहे की नाही तुम्ही चेक करून घ्यायची. किंवा एकदा पेमेंट झालं तर ही माहिती तुम्ही एडिट करू शकत नाही. त्यामुळे सर्व माहिती बरोबर आहे की नाही एकदा तुम्ही तुमचा फॉर्म पूर्ण चेक करून घ्यायचा. त्यानंतर डायरेक्टली आपल्याला खाली यायचंय. खाली आल्यानंतर बाकीची माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. तुम्ही व्यवस्थित माहिती इथं भरून घ्यायची. त्यानंतर इथं आपल्याला जर म्हटलं तर इथं बघा आपल्याला आय एग्रीचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला चेकबॉक्स वरती टिक मार्क करायचं आणि कंप्लीट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे येऊन जाईल. इथं लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन तुम्हाला इथे द्यायचे मित्रांनो. ठीक आहे.
आपला जो डाव्या हाताचा ठसा असतो त्याचा आपल्याला थंब इम्प्रेशन घ्यायचं आहे कोऱ्या कागदावरती आणि त्यानंतर ते आपल्याला इथं अपलोड करायचं असतं चूज फाईल वरती क्लिक करून. त्यासोबत हँड रायटन डिस्क्लेरेशन देखील तुम्हाला इथं अपलोड करणं गरजेचं असतं. तर हे तुम्हाला एका कोऱ्या कागदावरती आपल्याला जाहिरातीमध्ये जी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला इथं आपल्याला टाईप करून किंवा टाईप नव्हे तर हाताने स्वतःने इथं लिहायची आहे आणि ती माहिती तुम्हाला इथं तिथं अपलोड करणं गरजेचं असतं. तर इथं तुम्हाला दाखवतं ते काय टाईप करायचंय तर इथे तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता. ठीक आहे. तर बघा इथे तुम्हाला हँड रायटन डिस्क्लेरेशन इथे भेटून जाईल. ते थोडंसं खाली आल्यानंतर इथे बघा इथे तुम्हाला सांगितलं होतं आपण जेव्हा जाहिरातीबद्दल माहिती बघत होतो तेव्हाच. तर हे आहे तुमचं हँड रायटन डिस्क्लेरेशन. एक कोरा कागद घ्यायचा, इथे तुम्हाला आई टाकायचं, पुढे आपल्याला स्वतःचं पूर्ण नाव टाकायचं आणि इथपर्यंत तुम्हाला हे ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचं आहे. म्हणजे असंच प्रकारचं लिहायचं आहे. लिहून झाल्यानंतर त्याचा फोटो घ्यायचा आहे, फोटो काढायचा आहे आणि त्यानंतर तो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुमचा रिझ्यूम वगैरे असेल तर रिझ्यूम तुम्हाला इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे. कारण त्यामध्ये तुमचं सिलेक्शन करण्यासाठी तुम्ही काय काय केलेलं आहे हे सर्व बघणं गरजेचं असतं. तर रिझ्यूम तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथे सिक्युरिटी कोड दिलेला आहे. हा कोड इथं तुम्हाला टाकायचा आहे जसं तसा बघून आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तर पटकन हे सर्व मी अपलोड करून घेत आहे. तर बघा सर्व माहिती टाकून झाल्यानंतर हा कॅप्चा जसा जसा टाकून इथे सेव्ह अँड नेक्स्ट वरती मी आता क्लिक करत आहे. त्यानंतर अशा प्रकारचं येईल ओके वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता फक्त आपल्याला ॲप्लिकेशनची प्रिंट इथं काढण्यासाठी किंवा ॲप्लिकेशन सबमिट करण्यासाठी जेवढं पण पेमेंट असेल ते पेमेंट इथं आपल्याला भरणं गरजेचं असणार आहे. पेमेंट तुम्हाला दिसून येईल किती पेमेंट तुम्हाला इथं करावं लागणार आहे. ठीक आहे. तर पेमेंट विषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. पेमेंट बघून घ्यायचं आणि त्यानंतर इथं आपल्याला कॅप्चा इथं मेन्शन करायचं आणि सबमिट वरती क्लिक करायचं ऑनलाईन अर्जचं जे पेमेंट आहे ते भरण्यासाठी. तर इथं ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती मी क्लिक कर त्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन इथे येऊन जाईल. भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. इथं ऑनलाईन अर्जाचं पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग त्यासोबत इथं वॅलेटचा ऑप्शन आहे. ठीक आहे. त्याच्यासोबत इथं क्यूआर कोड किंवा यूपीआयचं देखील ऑप्शन आहे. क्यूआर कोड देखील तुम्ही स्कॅन करून इथे पेमेंट करू शकता. जसं की इथं क्यूआर कोड मी इथं सिलेक्ट करतो. मेक पेमेंटचं ऑप्शन आहे. मी मेक पेमेंट वरती मी क्लिक करत आहे. ठीक आहे. त्यानंतर अशा प्रकारचं येऊन जाईल. प्रोसीड विथ पेमेंटचं ऑप्शन आहे. इथे मी क्लिक करणार. त्यानंतर क्यूआर कोड इथे शो होणार. क्यूआर कोड मी स्कॅन करून इथे पेमेंट करून घेणार आणि पेमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली डायरेक्टली आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल आपल्या होम पेज वरती आणि तिथून फक्त तुम्हाला इथं प्रिंट घ्यायची असते. ठीक आहे. तर एवढंच बाकीचे ऑप्शन आहे. बाकी या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काय ऑप्शन इथं दिलेले नाहीये. तर संपूर्ण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याच्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. तर बघा पेमेंट झाल्यानंतर अशा प्रकारचा इथं सक्सेस अशा प्रकारचा स्टेटस येऊन जाईल. आता प्रिंट घ्यायची असेल तर प्रिंट तुम्ही इथं घेऊ शकता. या पेमेंटच्या रिसिप्टची प्रिंट देखील तुम्ही इथं सेव्ह करून घेऊ शकता. आता तुम्हाला फक्त पुन्हा लॉग इन व्हायचंय. लॉग इन होण्यासाठी इथेच खाली आपल्याला लिंक उपलब्ध करून दिलेली यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला जो रजिस्ट्रेशन नंबर आपल्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती मिळालेला असतो तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून हा कॅप्चा टाकून इथं सबमिट वरती क्लिक करून आपल्याला फक्त प्रिंट घ्यायची असते. तर बघा लॉग इन झाल्यानंतर इथे आपल्याला ऍप्लिकेशन प्रिंटचा ऑप्शन आहे. इथे आपण क्लिक करणार आणि त्यानंतर आपण या ऍप्लिकेशनची प्रिंट इथं घेण्यासाठी प्रिंट ऍप्लिकेशनचं ऑप्शन इथे दिलेलं आहे. यावरती क्लिक करून ही प्रिंट आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करून घेणार. तर अशा प्रकारे संपूर्ण प्रक्रिया आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची जी आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघितलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.